फिर्यादी आहेत त्यांच्यावरती दबाव निर्माण करू शकतो। त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी बघितली तर ती अत्यंत क्रूर आहे, निष्ठुर आहे आणि त्यामुळे तो जर पुरावे नष्ट करायचे असेल तर कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि त्याचे इतर साथीदार देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे हेच पटवून कोर्टाला दिलं जाते। त्यामुळे वाल्मिक कराडला मोकाट सोडू नये, वाल्मिक कराडची तपासणी करावा, त्याला मोकाट सोडलं जाऊ नये या आशयाचे पुरावे जे आहेत ते न्यायालयाच्या समोर सादर केले जात आहे आणि हेच पुरावे या सगळ्यामध्ये वाल्मिक कराडला कोठडी देण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे। हे पुरावे आणि याचा आधार जर बघितला तर वाल्मिक कराडचं जे क्रिमिनल रेकॉर्ड आहे, यापूर्वी त्याच्यावर दाखल असलेले एक्स्टॉर्शनचे गुन्हे असतील, राजकीय काही गुन्हे आहेत, काही हाणामारींचे गुन्हे आहेत, अशा स्वरूपाचे वेगळे जे गुन्हे आहेत ते त्यांच्यासमोर ठेवण्यात आलेले आहे। आणि आणखी एक अपडेट सुवर्ण आपल्याला आतून आपले प्रतिनिधी बाळा निर्फळ हे देत आहेत, ती म्हणजे संतोष देशमुख यांची जी हत्या करण्यात आली ती कट रचून करण्यात आलेली आहे। ती हत्या अचानक घडलेली नाही किंवा त्यावेळेला अचानक त्यांच्यामध्ये हाणामारी झाली आणि त्या हाणामारीमधून संतोष देशमुखचा मर्डर झाला असं नाही आहे। तर संतोष देशमुखची हत्या कशी करायची, कुठे करायची, कशा प्रकारे करायची याचा सगळा कट रचला गेला, प्लॅन केला गेला आणि या प्लॅनमध्ये संतोष देशमुखच्या हत्येच्या प्लॅनमध्ये वाल्मिक कराडचा देखील सहभाग होता हे देखील आता सांगितलं जातं आहे या अधिकाऱ्यांकडनं। त्याचे देखील काही पुरावे जे आहेत ते देण्याचा प्रयत्न या अधिकाऱ्यांकडनं केला जातोय। कट रचून संतोष देशमुखची हत्या करण्यात आलेली आहे आणि या हत्येत त्यामध्ये सुदर्शन घुले असतील, चाटे असतील, हे जे काही संशयित आरोपी आहे या सगळ्या आरोपींनी कट रचला आणि त्यानंतर वाल्मिक कराडची हत्या केली। आणि ही हत्या केवळ अशी अपघाती हत्या नाही किंवा अचानक एकमेकांच्या समोर आले, हाणामारी झाली आणि त्यातून एक मार लागला गेला आणि त्यातून संतोष देशमुख जो आहे तो गतप्राण झाला असं नाही आहे। तर कट रचला गेला, त्याला टॉर्चर करून मारलं गेलं, त्याच्या डोळ्यांवरती जखमा करण्यात आल्या, त्याच्या अंगावरती मारहाण करण्यात आली, मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती घाव करण्यात आले आणि त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे हा अपघाती म्हणजे मारहाणीमध्ये देखील एक प्रकार असतो की एकमेकांमध्ये भांडण होतं आणि मारून टाकण्याचा उद्देश नसतो, मात्र त्यावेळेला तो गतप्राण होतो। मात्र इथे असं नाही आहे, इथे या आरोपींचा उद्देश संतोष देशमुखला मारून टाकण्याचाच होता आणि हे पुरावे जे आहे ते सादर केले जात आहे। आणि हे जर असं जर न्यायालयाच्या समोर स्पष्ट झालं तर निश्चितपणे ह्या सगळ्या आरोपींवरती कठोर कारवाई होऊ शकते, वाल्मिक कराडचा त्यामध्ये सहभाग नोंदवला जाऊ शकतो आणि त्याला 302 अर्थात नव्या कलमानुसार त्याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये घेतलं जाऊ शकतं आणि त्याची कोठडी जी आहे ती SITला मिळू शकते। सुवर्णा, नक्की तुम्ही सांगत होतात की SIT सध्या युक्तिवाद करताय, 10-15 बाबी SITच्या माध्यमातून कोर्टापुढे मांडण्यात आलेले आहेत की कशा प्रकारे तो हत्येच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असू शकतो आणि त्याची चौकशी करायची आहे, अधिक काही माहिती त्याच्याकडनं घ्यायची आहे, पुरावे अधिक या संदर्भातले मिळवायचे आहेत। पण प्रथमदर्शनी हे पुरावे हातात आलेले आहेत। आता जसं SIT हे सगळं मांडते आहे कोर्टापुढे, तसंच CID कडून सुद्धा युक्तिवाद केला जाईल का आणि तो आत्ताच याच वेळी कोर्टात होईल का? म्हणजे SIT नंतर CIDचा युक्तिवाद होईल का? सुवर्णा, सुरुवातीला खरं तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये SITनीच याचा ताबा मागितलेला होता, कोणाचा? वाल्मिक कराड याचा। त्यामुळे वाल्मिक कराडच्या ताब्यासाठी SITलाच अगोदर पुरावे सादर करावे लागतील। या दोन्ही तपास यंत्रणा वेगवेगळ्या जरी असल्या तरी त्या सगळ्यांचा उद्देश जो आहे तो एकच आहे, तो म्हणजे की वाल्मिक कराड याची कोठडी मिळणे। कारण वाल्मिक कराडची ज्यावेळेला या सगळ्या 302च्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये जर कोठडी मिळाली तर त्याच्याकडचे जे काही धागेदोरे आहेत ते त्यांना मिळू शकतील। कारण यापूर्वीचा तपास जो आहे तो केवळ खंडणीच्या अँगलने केला जात होता, खुनाच्या अँगलने हा वाल्मिक कराडकडचा तपास जो आहे तो केला जात नव्हता। जर यापूर्वी पोलिसांनी या 300 खुनाच्या गुन्ह्याच्या अँगलने तपास केला असता तर वाल्मिक कराडचे वकील कोर्टाच्या समोर याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकत होते का या प्रकरणामध्ये याला फक्त केवळ खंडणीच्या गुन्ह्यात दाखल केलं, तुम्ही खुनाच्या गुन्ह्यात त्याचा तपास कसा करतात हे ऑब्जेक्शन येऊ शकत होतं। म्हणून हे तपासाच्या त्या काळामध्ये स्पष्ट होऊ शकलं नाही। मात्र आता त्याला एक थेट खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग दाखवून त्याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये सहभागी करून लक्ष्मण, क्षमा कर, काही क्षणासाठी पुन्हा थांबवते। परत एक मोठी बातमी येते, आमचे प्रतिनिधी बालाजी निर्फळ कोर्टात आहेत, लक्ष्मण घाटोळ कोर्टाच्या बाहेरून माहिती देत आहेत। कराडची कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे, युक्तिवाद सुरू झालेला आहे, SIT सध्या युक्तिवाद करते म्हणजे आपली बाजू मांडतंय आणि वाल्मिक कराड याची 10 दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्याकरता 10 ते 15 वेगवेगळे पुरावे मुद्दे सादर करण्यात आले कोर्टासमोर। आता कोर्ट त्याचे पुरावे SIT कडून मागेल आणि ते जर महत्त्वाचे पुरावे असतील, ते जर ठोस पुरावे असतील तर कदाचित वाल्मिक कराडचा ताबा हा SITला मिळू शकतो। सध्या SIT कडून युक्तिवाद सुरू आहे। बालाजी निर्फळ हे कोर्टात आहेत, लक्ष्मण घाटोळ कोर्टाबाहेर आहेत। कोर्टाबाहेरून लक्ष्मण घाटोळ आपल्याला सतत काय कोर्टात घडतंय त्याची माहिती देत आहेत। लक्ष्मण,
सुवर्ण, जसं आपण सांगितलं की SITच्या अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाचे धागेदोरे जे आहेत ते न्यायालयाच्या समोर ठेवलेले आहेत. त्यामध्ये यापूर्वी देखील आपण असं सांगितलं की संतोष देशमुख याला ज्या वेळेला मारलं गेलं 9 डिसेंबरला, ज्या वेळेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यामधला जो काही 20 मिनिटांचा संवाद आहे, त्या संवादात नेमकं काय आहे, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला, जे रेकॉर्ड पोलिसांना मिळालेलं आहे ते रेकॉर्ड आणि वाल्मिक कराड याचा जबाब यामध्ये अत्यंत महत्त्वाचा असेल. वाल्मिक कराड त्या 20 मिनिटाच्या संभाषणाबद्दल काय सांगतो हे देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि त्यासाठी वाल्मिक कराडचा जबाब देखील महत्त्वाचा आहे. ज्या वेळेला या सगळ्यामध्ये वाल्मिक कराडचा तपास केला जाईल त्यावेळेला वाल्मिक कराड ह्या 20 मिनिटाच्या संवादाबाबत आपली भूमिका सांगेल की मी नेमकं कशासाठी बोललो किंवा बोललोच नाही. तर मग बोललो नाही तर मग जे काही पुरावे या SITच्या अधिकाऱ्यांकडे आहे ते वाल्मिक कराडला दाखवले जातील. वाल्मिक कराडला सांगितलं जाईल की हा संवाद आहे तो समोर आहे आणि ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पार करत असताना केवळ पुरावे हे यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहे आणि पुराव्याच्याच आधारावरती वाल्मिक कराडचा फास जो आहे तो अधिक अवळला जाऊ शकतो आणि ही सगळी बाब जी आहे ती या सगळ्या तपास अधिकाऱ्यांना माहीत आहे आणि म्हणून या तपास अधिकाऱ्यांनी अतिशय बारकावीने या सगळ्या प्रकरणाचा तपास आतापर्यंत केलेला आहे. त्यामध्ये CDR रिपोर्ट त्यांनी काढले. CDR रिपोर्टमध्ये वाल्मिक कराडसोबतचे संवाद त्यांनी काढले. वाल्मिक कराड केवळ एक मोबाईल वापरत नव्हता तर तो अनेक मोबाईल वापरत होता असं देखील यापूर्वीच्या तपासामध्ये समोर आलेलं होतं. त्यामुळे ते सगळे मोबाईल, त्यांचं सगळ्यांचं लोकेशन, त्या सगळ्या मोबाईलचा CDR आणि त्या सगळ्या मोबाईलच्या CDR बरोबर जे संतोष देशमुखच्या हत्येतले जे संशयित आरोपी आहे त्यांच्याशी वाल्मिक कराडचा असलेला संवाद हा कुठल्या कुठल्या मोबाईलवरनं झाला, कुठल्या कुठल्या नंबरवरनं झाला हे सगळं पोलिसांना शोधायचं आहे. त्यानंतर तो जो व्हॉइस सॅम्पल आहे ते त्यांना मॅच करायचे आहे, ते मॅच होतात की नाही हे सगळं बघायचं आहे आणि यासाठी वाल्मिक कराडचा ताबा त्यांना आवश्यक आहे. वाल्मिक कराडची कोठडी आवश्यक आहे. त्याला जर न्यायालयीन कोठडी दिली गेली तर तो न्यायालयीन कोठडीनंतर जामिनासाठी अर्ज करू शकतो आणि जामिनासाठी अर्ज केला तर त्याला जामीनही मिळू शकतो. म्हणून या सगळ्यामध्ये SITच्या अधिकाऱ्यांची मागणी आणि आग्रह हाच आहे की त्याला न्यायालयीन कोठडी न देता त्याला SITची कोठडी द्यावी आणि या सगळ्यामध्ये वाल्मिक कराडचा आम्हाला तपास करायचा आहे. त्याचा खुनाच्या गुन्ह्यामध्ये कितपत सहभाग आहे हे आम्हाला तपासायचं आहे आणि त्याचे पुरावे त्यांनी कोर्टाच्या समोर सादर केले, त्याचे CDR केले, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी कोर्टाला सांगितली. या हत्येच्या प्रकरणामध्ये इतर जे कुणी आरोपी आहे त्यांचं आणि वाल्मिक कराडचं रिलेशन आतापर्यंत कसं राहिलेलं आहे, वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून या सगळ्या संशयित आरोपितांनी संतोष देशमुखची जशी हत्या केली त्याच्या अगोदर त्यांनी कुठले कुठले गुन्हे केले याचा सगळा पाढा जो आहे तो आता कोर्टाच्या समोर वाचला जातोय. नक्की लक्ष्मण, हे आवर्जून इथे न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना आपण सांगितलं पाहिजे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्या दिवसापासून आजपर्यंत जे जे काही घडलेलं आहे कुठलीही घाई न करता म्हणजे TRP मिळवायचं आहे म्हणून घाईघाईनं चुकीची माहिती दिली असं न करता जे काही घडतंय, ज्या क्रमाने घडतंय, ज्या पद्धतीने घडतं आहे ते तसंच्या तसं वेगवान स्वरूपात आणि विशेष म्हणजे अचूक स्वरूपात मांडण्याचं काम आपण करतो आहोत आणि याकरता आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव, बालाजी निरफळ, स्वतः लक्ष्मण घाटो